महायुतीत विधान परिषदेच्या जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हे नेत्यांच्या दिल्ली वारीतून याचे संकेत मिळत आहेत. याच संदर्भात जेव्हा शिवसेनेचे सर्वासर्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा ते प्रचंड नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे विधान परिषदेच्या जागावाटपामुळे शिंदे नाराज झालेत का अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार, पार्थ पवार आज रात्री दिल्लीला जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत उद्या बैठक होणार आहे. अद्यापही अर्थ खातं मिळालेलं नसल्यानं याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ठाणे विधान परिषदेसाठी ठाणे पालघरमधून रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली जाणार, तर महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाटेला गेली असल्याची माहिती आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. आपल्यासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी कम्युनिस्ट आहेत असा दावा क्षितिज ठाकूर यांनी केला. ठाणे विधान परिषदेसाठी क्षितिज ठाकूर यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. तसंच बहुजन विकास आघाडीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर त्यांनी थेट उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे. निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या एसआयआर प्रक्रियेबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे. एसआयआर प्रक्रियेबाबत आदित्य ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. एसआयआर प्रक्रिया गांभीर्यानं घेण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. अर्जुन खोतकरांनी सुनेत्र पवारांची भेट घेतली. देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. मतदारसंघातील कामासंदर्भात भेट घेतली. मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून तब्बल 80,000 रुपये चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिथे ये जा करणाऱ्या इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. नाशिकमध्ये रोहित पवारांनी रामकुंड ते काळाराम मंदिरापर्यंत रिक्षानं प्रवास केला. रिक्षानं जात रोहित पवारांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. पुढच्या काही दिवसांमध्ये या भ्रष्टाचारावर बोलणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. सुनील घनवट यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेतली. मंदिराच्या जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याचं घनवटांनी म्हटलंय. अखिल भारतीय चित्रपट मंडळाच्या निवडणुकीप्रकरणी मंत्री उदय सामंत यांनी आरोपांना उत्तर दिले. आरोप करणाऱ्यांना 6 वर्षापूर्वी ओएसडींकडून मदत करण्यात आली असं उत्तर सामंत यांनी दिलं. विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर आरोप प्रकरणी करते धरते कोण आहे हे समोर आणणार असा सूचक इशारा सामंतांनी दिला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादात अभिनेत्री आणि शिवसेना नेता दीपाली सय्यद यांनी उडी घेतली. या निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला. 10 जूनला कोर्टात सुनावणी असताना निवडणुकीची घाई का असा सवाल सय्यद यांनी केला. 30,000 सभासदांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. सोसायट्यांमध्ये बकरीची हत्या केल्यास कारवाई करावी अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केलेली आहे. राम शिंदेंनी बकरीच्या पार्श्वभूमीवर विधान केलंय. बकरीसाठी शेड उभारले जात असतील तर विरोध केला पाहिजे. हायकोर्टानं निर्णय दिला. अनधिकृत शेड उभारण्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. कांदा प्रश्नावर उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दिलं. यासह महाविकास आघाडीच्या कांदा आंदोलनावर देखील टीका शिंदेंनी केली आहे. विरोधकांकडे कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत. विरोधकांचं आंदोलन केवळ स्टंटबाजी असल्याचं शिंदे म्हणाले. अमृत भारत रेल्वे स्टेशन या योजनेअंतर्गत पनवेल रेल्वे स्टेशन उभारण्यात येते. खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची पाहणी केली. बांधकाम विभागात असलेल्या त्रुटी सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या. भारतीय रेल्वेकडून प्रवासी आरक्षण प्रणालीत मोठे तांत्रिक परिवर्तन करत नेक्स्ट जेन PRS प्रणाली लवकरच सुरू केली जाणार आहे. या नव्या प्रणालीमुळे येत्या काळामध्ये मिनिटाला तब्बल 32,000 तब्बल 1.5 लाख रेल्वे तिकीटं बुक करण्याची क्षमता निर्माण होणार आहे. MMRDनं महामुंबई मेट्रोमध्ये भारतातील पहिली स्वयंचलित पेंटाग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणालीच्या माध्यमातून पेंटाग्राफची अवघ्या काही सेकंदात तपासणी पूर्ण होईल. AI मशीन्स लर्निंग आणि 3D इमेजिंग तंत्रज्ञानावर आधारित ही अत्याधुनिक प्रणाली पूर्णपणे ठरणार आहे. मुंबई विमानतळावर गेल्या 2 वर्षांमध्ये सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. तरी अंमली पदार्थाच्या तस्करीत वाढ झाली आहे. सोन्याच्या तस्करीत कमी फायदा होत असल्यानं तस्करांनी आपला मोर्चा आता अंमली पदार्थाच्या तस्करीकडे वळवला. मुंबईतील 6 समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्रावरील जीवरक्षकाची संख्या वाढवण्यात येणार आहे. जीवरक्षकांची सेवा पुरवण्याचं कंत्राट संपवून 1 वर्ष झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलानं आता नव्या कंत्राटासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. म्हाडातर्फे जाहीर 2,640 सदनिकांच्या सोडतीसाठी आस्थागाय 84,782 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 59,069 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीतील सहभाग निश्चित केला. इच्छुक नागरिकांना आता 28 मे रोजी रात्री 12 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.
शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन आणि मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे मुलींनी शिक्षण अर्धवट सोडू नये असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलावीत असंही न्यायालयानं म्हटलंय. वाढलेलं तापमान आणि इंधन दरवाढीचा दुहेरी फटका आता थेट स्वयंपाकघराला बसू लागलाय. वाढत्या उष्णतेमुळे घटलेलं उत्पादन, इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळे भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली. फरसबीनं तर थेट 200 रुपयाचा टप्पा गाठला. वाटाणा, घेवडा, गवारच्या दरानंही 100 पार केली. शेपू पालकाची जुडी 40 रुपयांना झाली आहे. इतर भाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे गृहिणींचं किचन बजेट कोलमडणार. अभ्यासक्रम बदलल्याने पहिली ते तिसरी इयत्तेची पाठ्यपुस्तकं अजूनही बाजारात उपलब्ध झालेली नाही. साधारणपणे पुढील 8 ते 10 दिवसांनी पहिली ते तिसरी इयत्तेची पाठ्यपुस्तकं बाजारात दाखल होतील असं पुस्तक विक्रेत्यांनी सांगितलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्या 10 दिवसात इंधनाच्या दरात झालेल्या सलग चौथ्या वाढीनंतर शालेय वाहतूक सेवा आणि देशातील लॉजिस्टिक क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. 15 मेपासून डिझेलच्या दरात जवळपास 8 रुपयांनी वाढ झाल्यानं वाहतूक व्यवसायावरील आर्थिक ताण वाढणार असून लवकरच वाहतूक शुल्क वाढणार आहे. ठाणे ग्रामीण पोलीस दलातील श्वानांचं हीट स्ट्रोकचं निधन झाले. मागील 10 वर्ष कर्तव्य बजावलं. ठाण्यातील वागळे इस्टेट येथील श्वान पथकाच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. भायखळा फायरिंग प्रकरणात मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा 3च्या पोलिसांना आरोपींना अटक करण्यात यश आले. सैफ मस्तान असे आरोपीचं नाव असून मागील अनेक दिवसापासून हा फरार होता. पश्चिम रेल्वेनं गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत अनेक बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत. डोंबिवलीत धक्कादायक प्रकार घडलाय. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात आतापर्यंत या आरोपीने 140हून अधिक तरुणींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबईच्या आक्सा चौपाटीवर तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. कल्याणमध्ये विवाहितेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही हत्या बापानंच केल्याचा संशय व्यक्त केला जातोय, कारण हत्या झाल्यानंतर वडील घरातून पसार झाल्याची माहिती आहे.